चाबी बनाने का कार्य है, जैसा कि मैं बता रहा था कि हमारा चाबी बनाने का काम कम से कम सुरक्षित हाथों में रहे, हमारे अपने लोग ही हमारे घर की चाबी बनाएं। एक विश्वास वाली बात होती है। यदि चाबियां अनजाने लोगों के पास में होंगी तो ये हमारे घर की सुरक्षा के लिए बहुत बड़े खतरे की बात है, सामाजिक सुरक्षा के लिए खतरे की बात है। इसलिए हमने श्री समर्थ की मेकर्स वाले पडवल जी को यहाँ पे बुलाया हुआ है और वह हमको जानकारी देंगे कि वह कैसे कार्य कर रहे हैं, कैसे ट्रेनिंग देते हैं। मैं बुलाना चाहूंगा श्री पडवल जी को कि वो हमें बताएं। श्री पडवल जी। नमस्ते, मेरा नाम दत्तात्रेय पडवल। मैं 18 साल से एक चाबी का काम कर रहा हूँ। मैं जो काम कर रहा था तभी मेरे को बहुत मुश्किल पैदा हुआ, बहुत दिक्कत आई। ये लोग कर रहे, मी मराठीत सांगतो। मी 18 वर्षापासून जे चावीचं काम करतोय, ते काम करत असताना मला खूप अडथळे आले, प्रॉब्लेम निर्माण झाले आणि हे निर्माण करणारे तुमच्याही लक्षात आले असतील की कोण आहेत। मी जे आपलं रॉ मटेरियल असतं चाव्यांचं, ते होलसेलचे पुण्यामध्ये जे दुकान आहेत त्या दुकानदार पण मला ते रॉ मटेरियल देत नाहीत। मी मुंबईवरून मटेरियल कलेक्ट करतो आणि पुणेमध्ये, कोथरूडमध्ये, भुगाव, बावधान या ठिकाणी दुकान चालू केले। ते काम करत असताना मी 24 तास सर्व्हिस देतो, जेणेकरून आपल्या हिंदू परिवाराला कुठं प्रॉब्लेम निर्माण होऊ नये म्हणून 24 तास, रात्री 2 असू द्या, 2:30 वाजता, 3 वाजता, ज्या वेळा फोन येईल त्यावेळेला मी तिथे जाऊन सर्व्हिस देतो। आणि आपली संख्या वाढवण्यासाठी, हिंदू किमेकरची संख्या वाढवण्यासाठी मी फ्री ट्रेडिंग द्यायला तयार आहे। पण माझी अपेक्षा तशी काही पूर्ण होत नाही, कोणी इच्छुक नाहीत। 1-2-3 जण आता तयार झाले। माझी इच्छा आहे की प्रत्येक एरियामध्ये आपला एक हिंदू किमेकर तयार व्हावा, असं मी विनंती करतो। आणि मी धन्यवाद देतो समत्व फाउंडेशनने मला इथं बोलवलं आणि सन्मानित केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। सर, प्रशिक्षण वगैरेचे नियोजन तुम्ही कसं कराल? नाही, आता माझी इच्छा असं आहे की आपण असं हॉलमध्ये प्रशिक्षण देता येत नाही, कारण ना ज्याला गरज आहे, कारण हे पाहिजे तर तसं रिस्की काम आहे, जबाबदारीचं काम आहे, विश्वासाचं काम आहे आणि हे कोणाला सर्वांना सांगून योग्य नाही। पण ज्यांना विश्वासातले 1-2-3 जरी मला मुलं मिळाली तर मी पूर्णपणे ट्रेन करून विश्वासाने त्यांना तयार करू शकतो। आणि सर, एक लोकांचा असा विश्वास आहे की समजा चाबीमुळं कुठं घरफोडी किंवा चोरी होऊ शकते, किंवा तुमचं जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांचा गैरवापर करू नये, हे समजा तुम्ही प्रश्न विचारला, नागरिकांना काय सांगू शकाल याविषयी? नाही, योग्य प्रश्न विचारला। तीच म्हणत आहे की ज्या काम जसं आपल्याकडे 2 हात आहेत, एक डावा आणि उजवा, तशी कर्म पण मनुष्याकडनं डावी आणि उजवी होतात। आपल्याकडनं पण उजवी कर्म म्हणजे चांगली कर्म होणं फार अत्यावश्यक आहे। म्हणून हे ट्रेनिंग देताना पण ते विश्वासूच मुलं पाहिजेत, ज्यांना गरज आहे, प्रामाणिक आहेत, अशाच मुलांना आपण ट्रेनिंग देऊ शकतो। या व्यवसायामधून समजा जो नागरिक आहेत किंवा बेरोजगार लोक आहेत, यांना तुमच्याविषयी काय फायदा होईल? किती एक मंथली किंवा वार्षिक उत्पन्नाचं तुम्हाला काही आवडावा सांगू शकाल का तुम्ही? ही कला सर्वसामान्य माणसांनी कोणी करू शकतो, त्याचं पूर्ण त्याचा उदरनिर्वाह यथायोग्य व्यवस्थित होऊ शकतो याची खात्री आहे। तो महिन्याला 20-25 हजार सहज कमवू शकतो। म्हणजे त्याच्या समजा कामावर असं डिपेंड आहे, तो जास्त काम करील तर तो जास्त पैसे कमवू समजा। यामध्ये जो जास्त वेळ देईल त्याला 2 रुपये जास्त नक्कीच मिळेल। तुमच्या व्यवसायामध्ये वयाला वगैरे काय अट आहे का? समजा वयाची अट वगैरे नाही? वयाची अट असं काही नाही, जेणेकरून त्याचं एक 18 वर्षाच्या पुढे मुलगा असावा, जेणेकरून त्याला त्याचं पूर्ण ज्ञान होईल की आपलं समोरचा माणूस समजा एखाद्याच्या घरी चावी करायला जायचं असेल तर तिथलं त्याचं आधार कार्ड घेणं, तिथली पूर्ण माहिती घेणं, खात्री करून घेणं बाबा हे योग्य आहे, अशा ठिकाणीच तो माणूस काम करू शकतो। जर लहान असेल तर त्याला त्याची जाणीव होणार नाही, म्हणून पूर्ण म्हणजे 18 वर्षाच्या पुढे असेल तर उत्तम होईल। धन्यवाद, खूप छान माहिती दिलात आपण। हे नागरिकांपर्यंत पोहोचवत हे आमचं काम आहे। पुन्हा एक बार आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एक बार धन्यवाद।